आणि ही जी जर्नी होती ही जर्नी खूप विशेष होती आमच्यासाठी आणि त्यासाठी ट्रॅव्हल पार्टनर सुद्धा तितकेच महत्त्वाचे होते आणि वीणा वर्ल्ड यांनी आमची संपूर्ण जबाबदारी घेतलेली होती. जोरदार टाळ्या वीणा वर्ल्डसाठी. तर ऑस्ट्रेलियामध्ये जो माई पुरस्कार सोहळा झाला तिकडे वाडकर सर तुम्ही सुद्धा होतात आणि खूप मजा आली. 2-3 कांगारूंना तुम्ही मराठी शिकवलं तिथपर्यंत तुम्ही प्रसिद्ध झालात तिकडे. कसा होता अनुभव? तिकडचं जो ऑपेरा थिएटर्स आहे ते तर इतकं छान आहे की मला असं वाटतं की आपल्या सगळ्या थिएटर्सनी किंवा आपल्या म्हणजे मी शासनाला पण सांगितलं यू गो अँड वॉच द थिएटर्स. कारण का मला मी असा बसल्यानंतर मला अख्खं थिएटर असं दिसतं. आता असं दिसतं मला मध्ये काही हेच नाही आहेत. अदरवाईज आपल्या थिएटरमध्ये असं बसल्यानंतर आपण माणूस असा जरा की अरे यार बस ना नीट असं आपल्याला होत आहे. डार्लिंग हार्बर सुद्धा एक खूप छान म्हणजे संध्याकाळी आपण गेल्यानंतर मस्त लाईट्स काय लोक घेऊन तिकडे उभे असतात काय करत असतात आणि खाण्याची जी मजा आहे तिकडे त्या डार्लिंग हार्बरला खूप मस्त. तुम्ही म्हणजे यू कॅन म्हणजे बोटी आहेत छान कलर्स केलेल्या त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही खाऊ शकता डान्स करू शकता. मला असं वाटतं प्रत्येकाने जाऊन बघायला पाहिजे. त्यामुळे अगेन वीणा वर्ल्ड त्यानंतर महेश आणि झी या सगळ्यांचे आभार. वा. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही तर सगळे ऑस्ट्रेलियाला जाऊन आलात आम्ही काय करायचं. म्हणूनच आता ही ऑफर असणार आहे आणि ही संधी आता तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. खरं तर प्रत्येक पर्यटकासाठी जग अफोर्डेबल बनवायचं याच ध्येयानं वीणा वर्ल्डनं जास्तीत जास्त मराठी लोकांनी आम्ही ऑस्ट्रेलियाला जाऊन आलो हे ऐकायला मिळावं म्हणून एक विशेष ऑफर आणलेली आहे. 2 लाखांची 7 दिवसांची भव्य दिव्य ऑस्ट्रेलिया सफर आता फक्त 1.5 लाख रुपयात तुम्हाला करायला मिळणार आहे वीणा वर्ल्ड सोबत. 7 दिवस ऑस्ट्रेलियात. यात विमान प्रवास विजा हॉटेल ट्रान्सपोर्ट भोजन स्थलदर्शन हे सगळं काही समाविष्ट आहे. थोडक्यात 1.5 लाख रुपये भरल्यावरती मुंबई ऑस्ट्रेलिया मुंबई असा एक वेगळा प्रवास होऊ शकतो आणि सिनेमा पण होऊ शकतो. त्यामुळे पाकिटाला वेगळा हात लावायची गरज नाहीये. आणि त्यात झी मराठीच्या रसिक प्रेक्षकांसाठी विशेष ऑफर आहे. 30 जूनपर्यंत या टूरचं तुम्ही बुकिंग करा आणि सिडनीमध्ये हेलिकॉप्टर राईड तुम्हाला फ्री मिळणार आहे. मग मला वाटतं वाट कशाला बघायची. कार्यक्रम बघता बघता बॅग भरायला घ्या तुम्ही आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा. स्वप्नील सर या सिनेमाच्या निमित्तानं तुमचा लुक थोडा वेगळा दिसतो. मला दाढी वगैरे दिसते तुमची. मग ही ठेवायला तुम्हाला आवडते की फक्त लुक पुरतीच ठेवली आहे? नाही लुक पुरती ठेवली आहे. टिपिकल चॉकलेट बॉय रोल नाही आहे हे आता ट्रेलरमधनंही लोकांना कळलं आहे. ग्रे शेड्स आहेत रोलला आणि त्याच्यासाठी वर्क झाली. पण मला स्वतःला क्लीन शेवन राहायला जास्त आवडतं. क्लीन शेवन राहायला जास्त आवडतं तुम्हाला? त्याच्याने जास्त फ्रेश वाटतं जास्त ताजंतवानं वाटतं एनर्जेटिक वाटतं आपल्यालाही वाटतं आणि जे आपल्याला बघतात त्यांनाही वाटतं. बरं ऑडियन्सला विचारा तुम्हाला सरांचा कुठला लुक जास्त आवडेल दाढीवाला का विदाऊट दाढी? आजोबा पण म्हणतात क्लीन शेव. क्लीन शेव. जयवंत वाडकर सर इथं बसलेले आहेत. त्यांच्यावर सुद्धा त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोप केलेले आहेत. माय गॉड जयवंत वाडकर हे एक अत्यंत सहृदयी गृहस्थ आहेत. आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. रात्री अपरात्री मध्यरात्री उत्तरात्री तुम्ही कधीही हाक मारली तर जयवंत वाडकर सगळ्यात आधी मदतीसाठी धावून येतात. जयवंत वाडकर जेव्हा लोकांचे नावं टाईप करून आम्हाला मेसेज करत असतात त्याच्यात अनेक स्पेलिंग मिस्टेक्स असतात. अनेकदा ते मराठी टाईप करत असताना वाढदिवसाला वध दिवस म्हणून टाईप करून पाठवतात. तर माझा त्यांच्यावरती ठाम आरोप आहे की त्यांनी एक वेळ ड्रायव्हर नाही ठेवला गाडीला तरी चालेल पण मेसेज टाईप करायला त्यांनी एक सुशिक्षित असा एक माणूस ठेवावा ज्याच्याकडनं त्यांनी मेसेज टाईप करून आम्हाला पाठवावे एवढा माझा त्यांच्यावरती आरोप आहे. धन्यवाद. हा आरोप सर तुम्हाला मान्य आहे का? हा आरोप मान्य आहे थोड्याफार प्रमाणात. पण ते कसं होतं का मी रोज रात्री ते टाईप करत असतो आणि आधी सगळं ते करत असतो. त्यामुळे कसं होतं चष्मा कधी कधी नसतो. अच्छा. त्यामुळे कधी कधी ते स्पेलिंग त्यामुळे मिस्टेक होतात माझ्या ऍक्च्युली खरं सांगायचं. 2 चष्मे आहे का तुम्हाला इंग्रजीचा आणि मराठीचा वेगळा? एकदा आम्ही एकांकिका स्पर्धेला यांना आम्ही नेलं होतं. ते म्हटलं या तिथे कोणतरी म्हणलं सर तुम्ही माईकमध्ये अनाऊन्स करा सगळ्यांनी आपापले मोबाईल बंद ठेवा नाही तर व्हायब्रेट मोडवर ठेवा. तर यांनी लयच उत्साहात येऊन अत्यंत नम्र सूचना सगळ्यांनी आपापले मोबाईल बंद ठेवावे किंवा बंदच ठेवावे. माझ्या समोरचा किस्सा आहे सर. वाडकर सर आज तुम्ही दाखवून द्या
की तुम्हाला किती इंग्रजी येतच ते हो. समोर फक्त ABCDE एवढंच लिहिलेलं आहे. पुढे ॲपल, बॉल, कॅट, डायनॉसॉर, इडलिंबू लिहिले. तुम्हाला फक्त त्याची स्पेलिंग लिहायची. ठीक आहे लिह रे. वा वा वा. आता सर तुम्ही करून दाखवा हे सगळे स्पेलिंग. उठा पहिले तुम्ही उठा. करेक्ट. मास्तर या बघितलंय ते कधी ओळखीचं आहे का? ऍपल आलं पाहिजे. आयपल. बोल बरोबर आहे. टेढ़ा लगता है सब कुछ यूं, अच्छा लगता है फिर भी क्यों. I'm trying, सुंदर. I'm liking this that. त्याचं चित्रच काढा मग. अर्ध खाली. हा, खाली. चित्रच काढा. डायनोसर. डायनोसर. इडलिंबू हे तर चॅलेंजच आहे. तुम्हाला जमलं तर मग तुम्हाला टेन्शनच. अरे इड बांबू. मला सांगा तुम्ही रिटायर वर्षभरातच झाला का? हा म्हणजे आता अलीकडेच झालं. जॉईन झाल्यानं वर्षभरात रिटायर केलं त्यांचं. आणि स्वेच्छा बिच्छा काही नाही. हकलूक डायरेक्ट त्यांची नेमणूक झालीच नाही. बसा तुम्ही तुमच्यामुळे वाट लावली आहे चांगल्या माणसाला. हा विकार असू शकतो. याच्यावर बुद्धीसाठी काही औषध आहे का? मानसोपचार तज्ञ हे पहा. अरे वा. हे बघा. ते यंत्रच आणलंय. हे यंत्र जरा हा सर चालू केलं हा, चालू. हे बघा. आता काय करायचं? हा बिंदू दिसतोय सर. कोणाला? सगळ्यांना का त्यांना? सगळ्यांसाठी. सगळ्यांसाठी. इथे लक्ष द्या सगळ्यांनी. ओके. हे मी ऑन करतो. अयो ही प्रक्रिया आहे सगळी. करेक्ट. कवर चालू ठेवायची का शेल असेपर्यंत? नाही नाही हे चालू म्हणजे आपण जेव्हा कॉन्सन्ट्रेट होतो, बरोबर आहे. एकाग्र होतो, बरोबर आहे. तिथपर्यंत हे चालू ठेवायचं. कळलं सर? हा कळलं. आता समजा एकाग्रते होतीलच पण ह्याचा म्हणजे मेन ह्या मशीनचा आपल्याला काय उपयोग होईल? नाही सर, उपयोग असा आहे की गोल चक्र आहे की नाही, करेक्ट, याच्या पुढं गणपतीची मूर्ती ठेवायची. गणपतीची मूर्ती. मग काय होतं? छान असं डेकोर. चला मलाही थांबायचं नाहीये इकडे. तर अशा पद्धतीनं हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. भेटूयात पुढच्या वर्षी पुढच्या नवीन सेलिब्रिटी. सर थँक्यू सर, थँक्यू सो मच. ते डान्स करत तशी कर. चैत फुलवेची रात आज आली या भरात धड धड काळ जात माझ्या माई. मॅडमनी बोलवलं सर, स्वतःच काही नाही आपलं ऍडिक्शन. मॅडमनी बोलवलं. काय मॅडमनी बोलवलं? बरं ही पोरगी काय हँग झाली तुमची मध्येच? काय झालं प्रॉब्लेम?